सासूचं वय 40-50 वर्ष चालू आहे, तरी पण सासूचा भाऊजाई आली की सासू पटकन आपल्या पोराला सांगते की जा बाबा 1-2 किलो मटण घेऊन ये, माझे भाऊजाई आलेले आहेत, त्यांना जेवायला करायचंय. आणि इकडं सुनेला काय सांगते सासू, तर माहेरच्या लोकांचा जास्त लळा नसावा. माहेरचे लोक जर आले सुनेच्या तर तांब्या भरून द्यायचं सुद्धा सुनेच्या हातात नसावं. मग आता मला एक कळत नाही, ज्या सासूचं वय 40-50च्या आसपास आहे, तरी सुद्धा सासूला इतकं वर्ष झाले लग्नाला, तरी सुद्धा स्वतःचे भाऊ आले की एवढा पुळका. सुनेचे जर भाऊ आई सून नवीन असताना सुद्धा आले तर सासूच्या तोंडावर 12 वाजलेलेच असतात. मराठी भाषेत म्हणलं तर गौरीच फुटती डायरेक्ट. मग सुनेला सांगायच्या आधी पहिलं माहेरचा पुळका सासून तोडला पाहिजे का नाही, कारण सुरुवात स्वतःपासून पाहिजे ना. मग तुमच्या लग्नाला इतकं वर्ष झालंय, तुम्हाला सुना आल्या, तरी सुद्धा जर तुम्हाला तुमच्या भावाचा पुळका आहे, मग सुनेच्या माहेरचे लोक काय तुम्हाला रुततेत का? जेव्हा तुम्ही तुमच्या सुनेच्या लग्नासाठी तिच्या घरी बघायला जाते तेव्हा तर लय सांगतेत की ही आमच्या घरची लक्ष्मी आहे, आता लग्न झाल्यावर सगळं हिच्या हातात जाणार आहे. अहो, माहेरचे माणसं आले तर त्यांना ताब्या भरून द्यायचं सुद्धा तिच्या तुम्ही हातात ठेवत नाही. इतक्या लवकर तुम्ही तुमचे शब्द बदलताय. आणि तुमच्या माहेरचे लोक आले की तुमच्या पायाला नख राहत नाही की मी माझ्या भाऊजाईसाठी किती करू, काय करू. अहो, चटण्या तिखट सगळं तुम्ही तुमच्या घरी कुठून आणताय आणि सुनाला नाव मात्र कुणाचं सांगताय की माझ्या भावानं भाऊजाईनं दिलं का? तुमची सून काय बोळेनं दूध पिती का घराच्या बाहेर राहती? तिला माहित नसतं का की बाबा ही कुठला आहे, आपल्याच घरातला आहे, सासू माहेरच्या लोकांचं नाव सांगते. मग मला सांगा, तुमच्या सुनेनं जर एखादी गोष्ट माहेरवर नाही आणता तुमच्याच घरातली घेतली, ही माझ्या माहेरच्या लोकांनी दिली म्हणलं तर तुमच्या अंगाची किती आग होती. अहो, तुम्ही जे पेराल ना ते पुढं उगवतं. तुम्हाला जर सुनेच्या माहेरचे लोक एवढे खटकतात तर आधी तुम्ही तुमचं माहेर तोडा ना. तुमच्या माहेरचे लोक आले आणि सून जर त्यांना नाही बोलली तर तुमच्या आगाच्या आग होती अंगाची. तुम्हाला एवढ्या मिरच्या लागतात सीजन नसताना सुद्धा की माझे भाऊजाई आली, माझ्या माहेरचे लोक आले तरी सून बोलली नाही, हिला काय वळणच नाही, हिच्या काय आईबापानं शिकविलेलंच नाही. आणि मग तुमचं वळण कुठं जातं? जेव्हा सुनेच्या माहेरचे लोक आल्यावर तुम्ही तोंड वाकडं करताय, उठून बाहेर जाताय, तेव्हा तुमच्या आईबापानं तुम्हाला काय नाही का शिकवलेलं? का फक्त तुम्ही तुमच्या सुनेच्याच आईबापाचं सांगताय की तिच्या आईबापानं काही शिकवलं नाही? मग तुमच्या आईबाप काही झोपीत होते का तुम्हाला वळण लावताना? त्यांनी का नाही शिकवलं की सगळ्याला समान धरायचं?